नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा जाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 7वा दिवस. श्री गणेशाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्रुतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल पांडवांच्या स्वर्गारोहणापर्यंत आपण पाहिलं. पांडव तिकडं हिमालयात जातात आणि हिमालयाच्या दुसऱ्या साईडला जे बद्रीनाथच्या बाजूला गेलेले असतात ते विदुरजी म्हणजे त्यांच्या कुळातलेच एक त्यांचा पण ते पण देह ठेवतात. ते संकल्प युक्त देह ठेवतात. त्यांची गोष्टच आहे की मांडव्य ऋषी असतात. ते मांडव्य ऋषी आपल्या आश्रमात ध्यानाला बसलेले असतात आणि शांतपणे ते ध्यानात मग्न असतात. आणि अचानक एक म्हणजे आपण जे सहसा म्हणतात की चोर सोडून संन्याशाला फाशी, तसं खरोखर त्याच्यावरनं घडलेली वाटावी अशी गोष्ट. एक चोर बरंच धन घेऊन चोरून चाललेला असतो आणि त्याला राजाचे शिपाई पाठलाग करत येतात आणि तो त्या म्हणजे झोपडी म्हणा किंवा त्यांची जी काही राहुटी असती त्या तिथं पशी आल्यावर तो बघतो आत, तर हे इतके ध्यानमग्न असतात, ते भानावर नसतात. मग तो म्हणतो बरी संधी सापडली म्हणून तो त्यांच्या तिथं मागं सगळं ते धन टाकतो आणि पटकन पसार होतो. आणि राजाचे लोक येतात आणि ते बघतात की ह्या झोपडीमध्ये आपलं सगळं हे चोरीचं धन आहे. ते त्यांना ऋषींना जाग करतात आणि सरळ बेड्या घालून घेऊन जातात. हे मांडव्य ऋषींना सगळंच अनाकलनीय असतं. ते पूर्ण ध्यानमग्न असतं. त्यांच्या डोक्यातही काही विषय लक्षात येत नाही. पण ते म्हणतात की तुम्ही हे धन तुमच्याकडे आहे आणि ते चोरीला गेलेलं आहे, तर हे तुमचं नाही आहे. ते म्हणतात माझं नाही आहे. मग तुमच्या इथं कसं आलं? मला माहिती नाही. नाही म्हणजे तुम्हीच चोरलं असं म्हणून ते त्याला घेऊन जातात. राजाही काहीही विचार करत नाही. तो म्हणतो एवढा मोठं धन चोरलं, तू नक्कीच मोठ्या शिक्षेला पात्र आहेस, ह्याला सुळावर चढवा सांगतात. आणि अणकुचीदार सूळ असं त्याच्यावर त्यांना चढवतात. मांडव्य ऋषींचा अधिकार प्रचंड मोठा असतो. ते जेव्हा ते बोचतं त्यांच्या पार्श्वभागाला त्यावेळेस ते आणि शेवटची इच्छा विचारतो राजा की शेवटची काही इच्छा आहे का, सांगा. तर ते मांडव्य ऋषी म्हणतात की राजा तुझ्याशी मला काही बोलायचं नाही. म्हणजे ते त्याला अगदी तुच्छ हे करतात. ते म्हणतात माझा जाब, मला जाब विचारायचं तर यमधर्माला, असं म्हणून जोरात तो निक्षून सांगतात. आणि अक्षरशः यमधर्म त्यांच्या समोर हात जोडून उभे राहतात. तर मग यम आल्यावर त्याला म्हणतात हे काय, ही कुठली शिक्षा मला? तर ते सांगतात लहानपणी तू फुलपाखराला टोचवलं होतंस काट्याच्या, टोकदार काट्याने. ते म्हणतात लहानपणची शिक्षा तू एवढी निगरून देतोस मला, हे काय? आणि चोरीचा आरोप वगैरे. आणि मग खाली मान घालून ज्यावेळेस यम उभारतात तेव्हा ते म्हणतात थांब, तुला मी शाप देतो की 100 वर्ष तू मृत्यू लोकामध्ये 100 वर्ष जगून दाखव नैतिकतेने. किती अवघड असतं हे, सुळावरचीच एक कसरत असते हे तुला कळेल म्हणून ते त्याला शाप देतात. आणि तेच ते विदुर यमधर्म म्हणून. आणि ते 100 वर्ष आलेले असतात. त्यांचं 100वे वर्ष संपल्यावर त्यांना संपूर्ण ज्ञात असतं आपल्याला जायचंय. त्यामुळे त्यांनी नैतिकतेचे धडे वारंवार धृतराष्ट्रांना दिलेले आहेत. विदुर नीती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हे सगळं
म्हणजे विदुरांच्या संलग्न होतं म्हणून थोडक्यात मी विश्लेषण केलं. आणि असं हे सगळे पांडव यदुकुळातले जे कोणी कुरुकुळातले जे राहिलेले होते ते सर्व जातात. परीक्षिताचं राज्य सगळीकडं सुंदररित्या चाललेलं असतं आणि परीक्षिताला वाटतं की आपण म्हणजे समुद्र वलयांकित पृथ्वीचा तो मालक झालेला असतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण पृथ्वी पर्यटन करावं म्हणून तो पर्यटनाला निघतो. त्या पर्यटनामध्ये जागोजागी त्यांना आपल्या पूर्वज म्हणजे आजोबाच फक्त, तसं तर त्यांनीच त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं सगळ्या 5 आजोबांनी. त्यामुळे हे सगळेच त्याचे पूर्वज म्हणतो तो. ते दिग्विजय करायला तो बाहेर पडलेला असतो आणि त्याच्यात त्याला जागोजागी त्यांच्या स्मृती म्हणजे काहीतरी चिन्ह, आजोबा, वडील, हे आपले सर्वजण आजोबा आणि श्रीकृष्ण म्हणजे काय म्हणतात तसं वडिलांचे मामा, ते पण मामा आजोबाच म्हणता येईल, ते असे येऊन गेलेले लोक त्यांच्याबद्दल प्रेमाने बोलतायत हे सगळं पाहायला मिळत असतं. हे सर्व कथा आहे तर शौनकजी विचारत असतात, बोलतं करतात ही कथा सगळी ऐकायला मिळायसाठी. शौनक ते म्हणतात की महाभाग्यवान सुतजी, दिग्विजयाच्या वेळी महाराज परीक्षितांनी कलियुगाला का बरं ठेवलं? त्याने राजाचा वेश धारण केला तरी तो अधमच होता ना, क्षुद्र होता ना. मग श्रीकृष्णाच्या लीलेशी अथवा त्यांच्या चरणकमलांचे मकरंद पान करणाऱ्या रसिक महानुभावाचे संबंध येत असेल, जे ज्या पृथ्वीवर संबंधित आलेला असेल त्या भागाला तरी कलीनी सोडलं होतं का? प्रिय सुतजी, जे लोक मोक्षाची इच्छा करतात आणि अल्पायू असल्या कारणाने मृत्यूने ग्रस्त होत आहेत त्यांच्या कल्याणासाठी भगवान यमदेवांना आवाहन करून त्यांना इथे शांती कर्मात नियुक्त केलं, म्हणजे केलं होतं ना, असा प्रश्न विचारतायत ते. एक तर कलियुगातली लोक कमी आयुष्याचे, त्यात त्यांना समज कमी, मंदभाग्य आहेत, त्यांची झोपण्यात रात्र जाते. याचा मतितार्थ बराचसा रात्रीचा उत्तरार्धाचा भाग हा ध्यानधारणेत घालवायचा असतो, पण कलियुगात ते कुणीच करत नाही आणि त्यांचा दिवस व्यर्थ कामात जातो. आपल्याला तर आता मोबाईलमुळे माहितीये किती वेळ जातो आपल्यालाच कळत नाही. तर ते असे हे लोकांचा काळ कसा जाणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी सांगा, हे प्रश्न केल्यावर सुतजी म्हणतात, ज्यावेळी राजा परीक्षित कुरुजांगल देशात सम्राट रूपाने राज्य करत होता त्यावेळी त्यांनी पाहिलं आणि ऐकलं की ह्या कलियुगामध्ये लोकांकडनं त्याला ऐकायला मिळालं की हे आपल्या राज्यामध्ये कलियुगाने प्रवेश केलेला आहे. मग तो कुठं आहे हे त्याला हुडकण्यासाठी म्हणून दिग्विजय करायला बाहेर पडलेले असतात. सॉरी. ते श्यामवर्ण घोड्यावरनं सिंहध्वजवाल्या सुसज्ज रथावर आरूढ दिग्विजयासाठी नगराबाहेर पडतात. सोबत एकटे जात नाहीत, सोबत रथ, हत्ती, घोडे, पैदल सैन्य, भरपूर समाज बरोबर असतो. मग त्यांनी भद्राश्व, केतुमाल, भारत, उत्तर कुरु, किमपुरुष अशी सर्व राज्य म्हणजे तिकडनं सगळीकडनं फिरत ते अनेक राजांची भेट घेत कुशल विचारत ते येत असतात. त्यांना त्या देशांमध्ये सर्वत्र म्हणजे तत्र तत्रोपशृण्वान स्वपूर्वेशां महात्मनाम प्रगीयमाणं च यशः कृष्ण महात्म्य सूचकम. त्यांना जागोजागी आपल्या पूर्वज महात्म्यांचे सुयश ऐकायला मिळते. त्या यशोगानात पावला पावलावर भगवान श्रीकृष्णांच्या महिमा प्रकट होत असतो. त्याचबरोबर त्यांना ऐकायला मिळतं की भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्र ज्वालेपासून स्वतः परीक्षिताचं कसं रक्षण केलं. लोक सांगतात, त्यांना उत्स्फूर्तपणे सांगतात की तुझं गर्भात कसं रक्षण केलं राजा, आणि तू यदुवंशी आणि पांडवांमध्ये किती प्रेम होतं, त्यांचं अलौकिक प्रेम होतं आणि त्यांचं इतकं प्रेम होतं की केवळ त्यांच्या प्रेमामुळं भगवंतानी तो त्यांचा
सूत झाला, म्हणजे रथ सारथी झाला आणि दूत होण्याचं काम पण त्यांनी केलं. त्यांच्याबद्दल प्रेमाने गोष्टी ऐकताना परीक्षिताचे डोळे चमकत असतात. आनंदाने तो खूप खुश होत असतो. जागोजागी लोकांना ज्यावेळेस लोक सांगायचे की आम्ही तुमच्या आजोबांचे खास मित्र होतो, स्नेही होतो, आम्हाला खूप त्यांचं प्रेम होतं, आम्हाला कृष्णाचं तर खूप प्रेम होतं, त्यावेळेस तो जागोजागी खूप बहुमूल्य वस्त्र, अलंकार, धनधान्य, मण्यांचे हार, मोत्यांच्या माळा खूप वाटत असतात. भरपूर धन लोकांना देतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंदित करतात. भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने वश केल्यामुळे ही लोक आज आपल्याला हे सगळं सांगतायत, आपल्या पूर्वजांचे इतिहास सांगतायत. म्हणून ते मनाने आपल्याला जेवढा जास्त आनंद होईल तेवढा जास्त धन वाटत असतात. आणि ते शस्त्र धारण करून फिरत असतात. दिवसेंदिवस पांडवांचे आचरण अनुसरत दिग्विजय करत चालले होते. त्याच दिवसात त्यांच्या एकदा असं भयंकर गोष्ट झाली की त्यांची जिथं शिबिका, जागोजागी जिथं पोचेल तिथं टेंट मारायचे, तंबू मारायचे, तिथं राहायचं त्यांचं, असं हे चालूच असतं. आणि मग तिथं जिथं शिबिका त्यांची केलेली असते तिथं थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. एक धर्म असतो, हे बैलाचं रूप घेऊन धर्म असतो, तो एका पायाने फिरतो. परीक्षित सगळं बघत असतो. एके ठिकाणी गायीच्या रूपात त्याला पृथ्वी भेटते आणि तिच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू वाहत असतात आणि खूप कृश झालेली असते आणि तिचं सगळं म्हणजे काय म्हणतात, श्रीहीन झालेली असते. मग तो बैल तिला विचारतो, धर्मरूपी बैल, की हे कल्याणी, म्हणजे पृथ्वीला म्हणतो तो, तू कुशल आहेस ना? तुझा चेहरा का असा मलिन झालाय? तुझ्या हृदयात काही दुःख आहे का? तू चिंता काही करतेस का? कुठे तू, म्हणजे धर्म आहे ना तो समोर तिच्या, मग तिला आता हे पृथ्वीला धर्माचं पृथ्वीवरून उच्चाटन झाले म्हणून वाईट वाटते का? कारण एकाच पायावर धर्म टिकलाय ना. मग तो म्हणतो, कुठं तू माझ्याबद्दल तर वाईट वाटून घेत नाहीयेस, त्यामुळे तुला चिंता होते का? माझे 3 पाय तुटले म्हणून मी एका पायावर कसा टिकेन म्हणून तुला वाईट वाटतंय का? तू शोक करतेस का? का कलियुगात अनेक वाईट वृत्तीचे, शुद्र वृत्तीचे लोक तुझ्यावर शासन करणार आहेत म्हणून तुला खेद होतोय का? त्या कलियुगात पावसाअभावी, दुःख, दारिद्र्य याच्या प्रचंड रेलचेलीमुळे लोक अत्यंत दयनीय होणार आहेत, त्यांच्याबद्दल तू दुःख करतेस का? हे देवी, राक्षस प्रवृत्तीच्या माणसांकडून रक्षणहीन झालेल्या स्त्रीचा व आर्त बालकांची शोक तुला पाहणार नाही, त्यामुळे तू दुःख करतेस का? म्हणजे तुला दुःख करायचं कारण काय आहे? म्हणजे आज राजे 16 आणि म्हणजे कलियुगे बनलेले आहेत. म्हणजे हे त्यावेळेस बैल म्हणतोय बर का, म्हणजे तो धर्मरूपी बैल म्हणतोय. म्हणजे ज्यावेळेस कलियुगाला जेमतेम सुरुवात झालेली असते आणि तसं मोठ्या प्रमाणात परीक्षिताचंच राज्य चालू असतं, पण तरी सुद्धा राजा परीक्षिताच्या राज्याला डावलून कलियुगात राजे मोठे कलीच्या प्रभावाने राजे आपले दुर्व्यवहार करणे चालू केले आहे. त्या राज्यांसाठी, त्या देशांसाठी तू शोक करतेस का? आजची जनता खाणे पिणे, वस्त्र, स्नान, स्त्री सहवास इत्यादी शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वेच्छाचार करणार म्हणून तुला रडायला येतंय का? ते उत्तरोत्तर त्यांचे स्वेच्छाचाराकडे प्रवृत्ती बळावत नेणार म्हणून तू रडतीस का? माता पृथ्वी, आत्ता माझ्या लक्षात आलं तुला काय झालं असेल ते. तुझ्यावर श्रीकृष्ण खेळलेत, फिरलेत, हिंडलेत, तुझ्यावरचा भरपूर भुभार कमी केलाय त्यांनी मोक्ष अवतार कार्य संपवून ते गेले म्हणून तुला वाईट वाटतंय. नक्कीच असं आहे ना? हे देवी, तू तर धनरत्नांची खाण आहेस. आपल्या क्लेशाचे कारण ज्यामुळे तू इतकी दुर्बळ झाली आहेस, आता मला कृपा करून तू सांग. त्यावेळेस ती धरणी माता सांगते की हे धर्मा, तू मला जे काही विचारत आहेस ते तू स्वतः पण जाणतोयस ना रे. ज्या भगवंताच्या सहाय्याने तू समस्त संसारात सुख देणारा आपल्या 4ही पायाने युक्त होतास, सत्यम, शौचम, दया, शांती, त्याग, सौदोष, आर्जवम, शमो, दमो, तपस्साम्य, तितिक्षो, परतिश्रुतम.
अरे ज्यामध्ये सत्य आहे, पवित्रता आहे, दया आहे, क्षमा, त्याग, संतोष, सरलता, शमदम, तप, समता, हे सगळं कुठल्या कुठं संपणार आहे. त्याची यादी तिने पृथ्वीने खूप मोठी सांगितलेली आहे. ती म्हणते ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता, धैर्य, कोमलता, निर्मिकता, विनय, शील, साहस, उत्साह, सौभाग्य, गंभीरता, आस्तिकता, कीर्ती, गौरव, निरहंकारता, असे 39 अप्राकृत गुण तथा महत्वाकांक्षी पुरुषाने इच्छिलेले आणि काही पुष्कळ गुण त्यांच्या सेवेसाठी नित्य निरंतर निवास करून होते. ते एका क्षणासाठी पण विभक्त होत नव्हते. ते या समस्त गुणांचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण होते. ते या लोकातून गेल्यावर मी आनंदी राहावं अशी तुला कल्पनाच कशी मनात येते. अरे त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भक्त, त्यांचे सर्व प्रेमी ह्याच सर्व गुणांनी युक्त नव्हते का? हा संसार आता पापमय कलीच्या कुदृष्टीचा शिकार बनलाय. त्याचा मला शोक होतोय. मला खूप अंतःकरण माझं पिळवटतंय. ते त्यासाठी, आपल्यासाठी, देवतांमध्ये श्रेष्ठ, तुमच्यासाठी देवता, पितर, साधू, समस्त वर्ण, आश्रमीय लोकांसाठी मी शोकग्रस्त होत आहे. केवळ ज्यांचा कृपा कटाक्ष होण्यासाठी ब्रह्मादी देवता भगवंताला शरणागत होतात, त्यांनी माझ्यावर निवास केला. लक्ष्मी ज्यांचे निवासस्थान आहे, असे भगवान माझ्यावर छत्रचामर ढाळले गेले, त्यांचे माझ्यावर ते उपस्थित होते. त्यांच्या स्मरणाने, म्हणजे आपण म्हणतो ना बालपणीच्या सुंदर आठवणी आपण करतो तसं, व्हॉट इज स्वीट मेमरीज, असं ती सगळ्या त्या भगवंताच्या आठवणी काढते आणि म्हणते की अरे भगवान अंतर्धान पावल्यावर आणि येणारं भयानक कलियुग समोर दिसतंय म्हटल्यावर मला वाईट वाटणार नाही का? मला ते आता असह्य व्हायला लागलंय, असं ती त्याला, धर्माला सांगते. भगवंताच्या बरोबर कमळ, वज्र, ध्वजा हे सगळं होतं, अंकुश, त्या चिन्हाने युक्त श्रीचरणांनी विभूषित झाल्याने मला फार वैभव प्राप्त झालं होतं. पण काळाची म्हणजे काळाचा फेरा असतो ना, जेवढं तुम्हाला समृद्ध मिळतं तेव्हा तुम्हाला पुन्हा वाईट भोगावं लागतं. तोच फेरा आला आता माझ्यावर, कलियुग राज्य करणार. म्हणून मला वाटतंय तुम्ही आपल्या 3 पायांनी कमी झाल्यामुळे मनोमन कुढत होतात. त्यासाठी पुरुषार्थाने तुम्हाला आपल्यात सर्व अंगाने युक्त पूर्ण स्वस्थ करण्यासाठी श्यामसुंदर यदुवंशात प्रगट झाले. माझा भार त्यांनी कमी केला आणि त्यांनी तुमच्या 3 रूपात तुमची स्थापना केली, तुम्हाला आनंद दिला. ज्यांनी आपल्या प्रेमपूर्ण चेतावणीने मनोहारी स्मितहास्य, गोड गोड बोलणं, सत्यभामेसारख्या सौंदर्य सम्राज्ञींच्या मधुमयी मानिनींच्या मानासहित धीरपण हुसकावून घेतात, ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने मी निरंतर पुलकित होत होते, असे भगवान श्रीकृष्णांचा विरह कोण सहन करू शकेल? आणि तो माझ्यावर अविरत त्यांचे पाय पडत असताना ते लुप्त झाले तर मला तो विरह होणार नाही का? असा ती उलटा प्रश्न धर्माला विचारते. धर्म आणि पृथ्वी यांचा हा सर्व संवाद नेमके त्याच वेळी राजर्षी परीक्षित पूर्वाभिमुख सरस्वतीच्या तटावर येऊन पोचले असल्यामुळे ऐकतात. म्हणजे पशूंचा संवाद ऐकण्याचं स्किल थोडक्यात त्यांच्याजवळ होतं, हेही याच्यातून स्वच्छ दिसतं. तिथंच पुन्हा ते सुतजी सांगतात, शौनकजी, तिथे राजा परीक्षित जेव्हा येतो तेव्हा तिथं त्या दोघांच्या माग एक शूद्र हातात दंडा घेतलाय, पोशाख त्याने राजाचा केलाय आणि त्यांच्यावर आसूळ ओढतोय, चापकाने जोरात मारतोय त्या गाईला आणि त्या बैलाला. आणि जसं काही त्यांना कुणी वाली नाहीये, हाच त्यांचा हा आहे, मालक आहे. आणि मग ते कृत्य बघून तो बैल आणि गाय, त्यांचं मूत्र विसर्जन चालू आहे, त्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. वास्तविक गाय किती म्हणजे काय म्हणतात त्याला, उपयोगी, सनातन प्रेमींची श्रेष्ठ पूजनीय गाय असते, धर्मोपयोगी, जिचं दूध आणि तूप भविष्य पदार्थ म्हणून वापरले जातात. त्या गाईला असं पुन्हा पुन्हा शूद्राकडून ताडलं जातंय. हा किती विचित्र आहे माणूस, त्याची कशी मनोवृत्ती आहे.
म्हणून त्याला संताप होतो. राजा बघत असतो ती स्वतः अशक्त आहे गाय त्याच्यात, दुसरे तिच्या जवळ तिचं पाडसही नाहीये आणि तिला भूक लागलेली दिसत होतं, तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मूकपणे रुदन करत होती. स्वर्णजडित रथावर आरूढ झालेला राजा परीक्षिताने धनुष्य चढवले आणि अत्यंत गंभीर वाणीने त्याला मारायला तयार झाला की अरे काय चाललंय, तू कुणाला मारतोयस? गाय आणि बैलाला. म्हणजे गाय किती श्रेष्ठ आहे याचं तोल नाही. गाय म्हणजे गायीची तर खूप भागवतात वारंवार आलंय. भगवान स्वतः गायीची सेवा करत होते. विष्णू सहस्त्रनामात सहस्त्रनाम आहेत, पण जेव्हा भगवंताला तुला कोणचं नाव आवडतं असं म्हटल्यावर त्यांनी गोपाळ असं सांगितलंय. म्हणजे गोपालन करणार सो जे त्यांनी धारण केलं होतं व्रत सुरुवातीला लहानपणी वृंदावनात, सॉरी, ते नाव त्यांना अतिशय प्रिय आहे असं ते सांगतात भगवान. गायीची सेवा केली, गाय खूप 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 तुम्हाला देत राहते. ती स्वतः खाते दूध, हे गवत, पण आपल्याला दूध देते. तिची सेवा करण्याचं म्हणजे खूप, म्हणजे गोमूत्रापासून फायदे, तिचे सगळेच फायदे मिळतात. तिच्या अस्तित्वापासून रोग निवारण होतं. लहान मुलांना काही हे लागल्यावर तिच्या खालून काढतात. अगदी नुकतंच मी एका कडनं ऐकलं की त्यांच्या ओळखीतला अगदी खास संबंधातल्या माणसाला अन्न पचन नाही, खूप अतिरेक पित्ताचा झाला. इतकं झालं की ते बाहेरचं खाणं, मेसचं अन्न खाणं वगैरे अशा काही काही प्रकारामुळं, आणि शेवटी त्या मुलाला काहीच पचेना, सगळं खाल्लेलं उलटून पडायला लागलं. आणि तो आता मुलगा जगतो का मरतो वेळ आली. आणि कर्मधर्म संयोगाने ह्या माणसाने काहीतरी हे गोपालनावरचं, गाईच्या महत्वाचं काहीतरी लेक्चर कुठं ऐकलं होतं. तो तिथं गेला आणि हे सगळं त्यांचा सीन बघितला. तो म्हणला आता म्हणजे उपायच संपले, जे काही पाणी पिऊ दे त्याचं उलटून पडत होतं. ते म्हणतात की तुम्ही एक उपाय करा ना, सोप्पा, मी सांगतोय, अवघड नाही, तुम्हाला गोमूत्र कुठं मिळेल का? तर ते म्हणतात मिळेल. मग एक चमचाभर गोमूत्र पाजा, त्याला पाण्यात कालवून पाजा पाहिजे तर एक सुरुवातीला, ते जायचं नाही म्हणून. आणि मग ते त्याला पचतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी देतात. 3 दिवसामध्ये त्याला खडखडून भूक लागते, कडकडून. आज 12 वर्ष झाली, तो माणूस स्वतः हा अनुभव सांगतो. म्हणजे खूप अजब आहेत. म्हणजे गायीचे फायदे तर खूप आहेत. ती आपल्याला सतत खूप लाभ निर्माण करून देत असते. अशी ही गोमाता म्हणून आपण तिचं पूजन करत असतो. तिच्यावर तू असं हे आसूड होणारा म्हणून तू त्यांना मारायला तयार करतो धनुष्यबाण, आणि मग म्हणतो तू आहेस कोण असा राजवेश परिधान करून, कर्म मात्र इतकं शूद्र आहे की तू म्हणजे त्या मुक्या जनावरांना मारतोयस, तुला तुझा वध करणंच योग्य आहे असं म्हणून तो बाण चढवतो. तर तो पळत येतो राजवेशधारी आणि तो राजाच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो. मला अभय द्या, अभय द्या, पाया पडून म्हणायला लागतो अभय द्या. मग आता तो म्हणतो आमच्या कुरुवंशाचा नियम आहे की शरण आलेल्याला अभय देणं, तर मी तुला अभय देतो, पण तू असं कृत्य का केलंस सांग. मग तो म्हणतो मी असं कली आहे, स्वतःचा परिचय देतो, आणि आता मला म्हणजे तुम्ही आश्रय द्या, मारू नका. तुमच्या बाहुबलामुळं ही पृथ्वी सुरक्षित झाली आहे, मला कुठं स्थान मिळत नाहीये. तो म्हणतो ठीक आहे, तुला मी स्थान देतो, त्याच्या बाहेर मी येणार नाही हा शब्द देतो. आणि मग त्या बैलाला तो सांगतो, धेनुपुत्रा, आता तू शोक करू नको, या शूद्रापासून मी तुला निर्भय केलेलं आहे. गोमाते, मी दुष्टांचा दंड देणार आहे, फक्त तुम्ही आता रडू नका आणि तुम्ही निर्धास्त राहा. या ज्या राज्यात दुष्टांच्या उपद्रवाने प्रजा त्रस्त असते, त्या मस्तवाल राजाची म्हणजे कांती, आयुष्य, ऐश्वर्य, परब्रह्म सर्व नष्ट करून टाकतो. राजांचा परमधर्म आहे हाच आहे की दुःखितांचे दुःख दूर करणे, आणि म्हणून मी माझा धर्म केला, तुम्ही मला ही संधी दिली असं त्या गाईला आणि बैलाला तो प्रार्थना करून म्हणतो की तुम्हाला हवी असलेली सेवा देण्यात मी तुमच्या थोडा कामी आलो. आणि तो त्यांना 3-4 पायवाला जीव आहात आपण, सुरभीनंदन म्हणजे हे बैला आपण 4 पायवाले आहात, आपले 3 पाय
कोणी तोडले, हे वृषभ आपले कल्याण असो. आणि असं म्हणून त्यांनी त्याला 3 पाय जोडलेले आहेत. जो जो कोणी निरपराध प्राण्याला सतावतो तो कधीही माझे अवश्य भय बाळगेल असं खात्रीने सांगतो आणि तो त्यांना म्हणजे आश्वस्त करतो. आणि मग त्यावेळेस धर्म रूपी बैल म्हणजे म्हणतो, हे राजा, आपण महाराजा पांडूचे वंशज आहात. दुःखितांना आश्वासन देणे, त्यांचं दुःख दूर करणे हा तर आपला पूर्वजांपासून श्रेष्ठ गुण आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या या श्रेष्ठ गुणांमुळेच तर आपले सारथी आणि दूत बनले. हे नरेंद्रा, शास्त्रात विभिन्न वचनांनी मोहित झाल्यामुळे आम्ही या पुरुषाला जाणत नाही की क्लेश दुःखाचे कारण उत्पन्न होते. जे आम्ही नाही, सॉरी, जे या पुरुषाला जाणत नाही म्हणजे कलीला जाणत नाहीत. जे लोक कोणत्याही प्रकारच्या द्वैताचा स्वीकार करत नाहीत ते आपले आपणच दुःखाचे कारण असतात सांगतात. कोणी प्रारब्ध म्हणतात, तर कोणी म्हणतात आमचं कर्म. कोणी लोक स्वभावाला दोष देतात, कोणी म्हणतात ईश्वर. काहींची तर असाही निश्चय आहे की दुःखाचे कारण तर्काने सांगू शकत नाही, वाणीने स्पष्ट करता येत नाही. हे राजर्षे, ह्यात कोणते मत ठीक आहे आपणच बुद्धीला विचारून ठरवा किंवा विचारा. सुतजी म्हणतात, शौनकजी, धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट फार प्रसन्न झाला आणि त्याचा खेद संपला, शांतचित्त झाला आणि आपण यांचं दुःख कमी केलं याचा त्याला आनंद झाला. परीक्षित धर्माला म्हणतात, धर्माचे तत्व जाणणारे आहे वृषभदेवा, आपण साक्षात धर्माचे रूप आहात का, धर्म आहात का, तरीच आपण एवढं उत्तम बोलत आहात. सॉरी. अथवा या आपण सिद्धांत निश्चित आहे की प्राण्यांच्या मनाने, वाणीने मायेच्या स्वरूपाचे विश्लेषण करता येत नसतं. हे आपण मी धर्मदेव म्हणून वंदन करतो. हे धर्मदेव, सत्ययुगामध्ये आपण 4 पायाचे होतात. तप, पवित्रता, दया आणि सत्य. ह्यावेळी अधर्माचा अंश, गर्व, आसक्ती, मदाने 3 चरण पण नष्ट झाले आहे. आता आपला 4था पाय सत्य काय तो राहिलाय. त्या बळावरच आपण जगत आहात. असत्याने पुष्ट झालेला अधर्मरूपी कलियुग आता ग्रासायला लागलेला आहे. ही गोमाता म्हणजे साक्षात पृथ्वीच. भगवंताने हिचेच दुःख दूर केले, हिचे ओझे कमी केले. आता मी त्याला म्हणजे ती पृथ्वी पण म्हणते की आता पण मी मुकली आहे राजा, त्याला भगवान नाही आहेत आता. आणि हे सगळं एकमेकांशी पुन्हा बोलतायत. आणि महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले की जरी आता राजा श्रीकृष्ण नसेल, पांडव नसतील पृथ्वीवर, तर मी पंडुवंशीय आहे ना, मी तुमचं दुःख थोडं तरी दूर केलंय असं मला वाटतं. तर आता कलियुग मात्र समजून चुकलं की आता हा मला मारून टाकणार. जरी मी त्याला पायाशी जाऊन अभय दिलंय त्यांनी, तरी मला अजून त्याच्या मार्फत काहीतरी मिळवायला पाहिजे असं त्याच्या मनात येतं. परीक्षित खूप यशस्वी, दीनवत्सल, शरणागताचे रक्षण करणारे होते. आणि ते परीक्षिताला म्हणतात की तुझ्या राज्यात शरीरात राहण्याने मला काहीतरी तू स्थान दे. तो म्हणतो काय स्थान द्यायचं तुला. मग ते त्याला 4 गोष्टी त्याला दिलेल्या आहेत, 4 ठिकाणी तो राहतो असं सांगितलं आहे. अभ्यरीत तदा तस्मै स्थानानी कलये ददौ द्युतम पानम स्त्रिया सुना यत्रा धर्म चतुर्विधम. म्हणजे 4 स्थान जिथं द्यूत खेळलं जातं म्हणजे जुगार आहे, जिथं अधर्म असतोच, मद्यपान होतं तिथं आहे, स्त्री संग आहे आणि हिंसा चालते, अशा ठिकाणी क्रमशः त्याला असत्य, मद, आसक्ती, निर्दयता हे अधर्म आपोआप चिकटतातच. आणि तो म्हणतो की मला एवढी नाही, अजून थोडी जागा द्या कुठेतरी. म्हणजे पुन्हा विनंती करतो की मला ही जागा अपुरी आहे, ह्याच्याशिवाय अजून जागा हवी आहे. पुनश्च याचमानाय जात रूपम मदात प्रभू ततो नृतम मदम कामम रजो वैरम च पश्चमम च पंचमम. आता 5वं स्थान त्यांना काय दिलं गेलंय तर सुवर्ण असं हे 5वं स्थान गेलंय. ही 5 स्थान असत्य, मद, काम, वैर, लोभ हे सगळं माणसाच्या मनात वाढवणारी आहेत.
आणि त्या फक्त 5 स्थानांमुळे संपूर्ण या युगावर, पृथ्वीवर त्या कलीचं साम्राज्य पसरतं. आणि फक्त 5 स्थानं देतो. आणि हा राजा स्वतः अत्यंत धर्मशील असल्यामुळं त्याला तो वाट बघतो की आता राजावर आक्रमण आपल्याला कधी करायला मिळेल, असा टपून बसलेला असतो कली. आणि चक्रवर्ती सम्राट परीक्षित मात्र अत्यंत एक आपलं काय म्हणतात नियमित आचरणाने, कुठंही चूक न होऊ देता राहण्याने, तो त्याला काही त्याच्यात संधी सापडत नसते. त्याचं तो राज्यात उत्तम त्यांनी 2-3 अश्वमेध यज्ञ पण केलेले आहेत. आणि त्याचं अश्वमेधाचं म्हणजे कसं सांगितलंय की घोडा म्हणजे वासना, वासना कधीही बांधल्या जात नाहीत. आत्मस्वरूपात लीन झाल्यानंतर त्या अंकुशित होत असतात. ह्या एखाद्या विषयात वासना फसवण्याचा संभव असतो. म्हणून इंद्रिय, शरीर, मन, मनोगत वासना यांचा नाश हे 3 यज्ञ आहे, असं त्याचं विश्लेषण केलं जातं. आणि परीक्षिताचा आचार अतिशुद्ध असतो, त्यामुळे त्याला सापडत नाही संधी, आणि ती लवकरच संधी एकदा त्याला प्राप्त होती. त्यातला कारणही तो मातेची आज्ञा न पाळता आपल्या कोशागाराचं दार उघडतो हे झालेलं असतं. पराशर नंतर व्यासजी यांनी सुरुवातीला स्वतःची माहिती दिली आहे वक्ता म्हणून, मग एक त्यांचा प्रधान श्रोता म्हणून शुक महामुनींची दिली आहे. आणि आता ते परीक्षिताची माहिती सांगताना सुरुवातीला पांडवांबद्दल त्यांचं स्वर्गारोहण वगैरे, त्यांचे प्रताप काही वर्णन केले. आणि परीक्षित राजा त्याचा दिग्विजय सांगितला. आणि आता त्याच्या मूळ तो श्रोता कसा बनला ह्या पर्यंत त्यांनी आपल्याला आणलंय. जे शुकजींच्या अत्यंत कौशल्यपूर्ण हे विवेचन करण्याच्या व्यवस्थापकीय म्हणजे पर्टिक्युलर गोष्टी, कारण हे असताना प्रचंड अवाढव्य आहे सगळं महाभारतात, त्यांनी ते सगळं दिलेलं आहे. पण ते सगळं नेमकेपणाने हे भागवतात आणताना खूप कुशलतेने आणलंय, रचलंय, आणि आपल्याला खिळवून ठेवण्याचं काम करतात. आणि आपण भगवान श्रीकृष्णाच्या कथा कधी येणार, त्या किती जीवाला आनंददाय देणार, आनंद देत राहणार, त्यासाठी ते सगळं श्रवण करत राहतोय. आता राजा परीक्षित याच्यात कोशागारात जायचं म्हणतो. त्याची माता उत्तरा जाऊ देत नसते. त्याचा विवाह त्याचा मामा उत्तर मामा म्हणजे त्या राज्याचा तिचा भाऊ उत्तरेचा भाऊ उत्तर असतो. त्याची मुलगी इरावतीशी झालेला असतो. त्याला 4 मुलं असतात. त्यातला ज्येष्ठ म्हणजे जन्मेजय. आणि हा राजा अत्यंत छान राज्य करतच असतो. तसं पाहिलं आपण, त्याला सारखं प्रचंड धन, आता एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, हजारो राजे लोक सगळेजण सामील झाले होते. कित्येक प्रत्येकाचे मुकुट, जे शिरवस्त्र असतं, हे काही त्यांचा ठेवा असतो, अंगावरचे दागिने असतात, अशी खूप 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 धनाची रेलचेल त्यांच्या कोशागारात असते. पण ते सगळं आपलं नाहीये ना, आज तुझी काही त्याच्यात अडकत नाहीये ना, म्हणून नको. त्या महाभारताच्या युद्धाने खूप नुकसान झालंय. त्याने उत्तरेने आपला पती गमावलेला असतो, तिला अजिबात ते नको वाटतं. ती त्या मुलाला फिरकू देत नसती आपल्या परीक्षिताला. पण एकदा आईचं बोलणं डावलून त्याला मोह अनावर होतो, कारण त्यांनी कलीला जागा दिलेली असते ना सोन्यात. ते कलीही त्याला प्रेरणा देत असतो. आणि दुर्दैवाचा फेरा येतो, आणि एक दिवशी अचानक तो आपल्या मंत्र्यांना सांगतो की एकदा आपण ते कोशागार उघडूया बरं, बघूया तरी. आणि आत ते उघडून आत जातो, फिरत असतो सगळं बघत. आणि त्याच्यापूर्वी कथेमध्ये ते जरा पुढे येते, कथेमध्ये त्यांनी सुतजी सांगतायत, अद्भुत करता भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने राजा परीक्षित आईच्या गर्भात सुद्धा सुरक्षित राहिला, ब्रह्मास्त्राने जाळला जाऊन सुद्धा. म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे. ज्यावेळी तो ब्राह्मणांच्या शापाने तक्षक त्यांना चावण्यासाठी आला, त्यावेळी सुद्धा प्राणनाशाच्या भयाने यत्किंचित न भीता आहे त्या ठिकाणी शांत श्रीकृष्णात चित्त लावून बसला. त्यांनी सगळ्याची आसक्ती सोडली होती.
दंडातटावर जाऊन त्यांनी उपदेश ग्रहण केला शुकदेव महामुनींकडनं. जे लोक भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकतात, सांगतात, त्यांना कथामृताचे पान करतात, अशा दोन्हीही साधकांद्वारे भगवंताच्या चरणकमलांचे स्मरण करत राहतात, त्यांना अंतकाळी मोह होत नाही, ते मोहात पडत नाहीत. ही भगवंताची कृपा आहे. त्यामुळे जीवानी जास्तीत जास्त श्रीकृष्ण चिंतन करून त्याच्यात रममाण व्हावं, कृष्णकथा ऐकाव्या आणि त्याच्यात इतकं स्वभान विसरावं की आपोआपच त्या मृत्यूचं भान राहत नाही किंवा स्मरण होत नाही, त्याचे क्लेश जाणवत नाहीत. जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्यू नंदन महाराज परीक्षित सम्राट होते तोपर्यंत चारी दिशांनी व्याप्त असून सुद्धा कलियुगाचा प्रभाव जाणवत नव्हता. तसे तर भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी, ज्या क्षणी इथपर्यंत सांगितले बरं का, त्याच क्षणी ज्या क्षणी पृथ्वीचा त्याग केला त्याच क्षणी पृथ्वीवर अधर्माचे मूल कारण असणारा कली प्रवेश करता झाला. भ्रमरास समान सार ग्रहण करणारे राजा परीक्षित कलियुगाचा किंचितही द्वेष करत नव्हते. ठीक आहे, तू आहेस तर आहेस, माझ्यापासून 4 हात राहा आणि माझ्या लोकांना त्रास देऊ नकोस. म्हणजे थोडक्यात ह्यात एक महत्वाचा गुण आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे की पुण्य, जे माणूस पुण्य कर्माचं फळ असतं ते प्रत्यक्ष कर्म केल्यावर मिळतं. एकमात्र कलियुगामध्ये जर तुम्ही मनाने ठरवलं पुण्यकर्म करायचं तर त्याचं फळ तत्काळ मिळतं, आणि पापाचं मात्र फळ शरीराने पाप केलं तरच मिळतं. हा महान गुणधर्म कलियुगाचा असल्यामुळे कलीला ठेवून घेतलं. खूप म्हणजे हा खूप मोठी गोष्ट आहे. मग मनाने जर संकल्पाने आपण पुण्य केलं तर म्हटलंय, तर संकल्पाने आपण पाठोपाठ कितीतरी भागवत सत्य करावे. मनाने आपण भगवंताच्या स्वामींच्या चरणी रोज अक्कलकोटला जातोय कल्पना करावी. मनाने आपण रोज विठ्ठलाच्या मंदिरात जातोय, महापूजा करतोय. मानसपूजेला तर खूप महत्व आहे. विठ्ठलाची मानसपूजा चालली आहे, पंचामृताने त्याला पूर्ण अभिषेक चाललाय, किंवा आपल्या सद्गुरूंच्या चरणांवर आपण पंचामृताने अभिषेक करतोय. आणि ह्या मानसिक कर्माने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. एकमात्र हा लाभ कलियुगाचा सांगितलेला आहे. म्हणून मनाने संकल्पाने आपण खूप पुण्य कमवू शकतो. त्याप्रमाणे म्हणजे असं हे शौनकादी ऋषींनो, आपण मला भगवंताच्या कथांनी युक्त राजा परीक्षिताचे चरित्र ऐकवा म्हणलात, ते मी तुम्ही जे विचारलं ते सगळं सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण कीर्तन करण्यात योग्य खूप लीला आहेत, त्यांच्या गुण लीलांशी संबंधित खूप कथा आहेत, पण लोकांनी त्या सर्वांचे अवश्य सेवन केले पाहिजे. असं ऋषी म्हणाले की हे सौम्य स्वभाविस. आता ते सगळे ऋषींनी सुतजींचं बोलणं ऐकलं आणि ते पुन्हा प्रश्न करताय. आपण तर युगानुयुगे जगा, कारण मृत्यूच्या प्रवाहात पडणाऱ्या आम्हा लोकांना भगवंताच्या श्रीकृष्णाच्या अमृतमयी कथा कोण ऐकवणार, की ज्या तुम्हाला पूर्ण माहिती आहेत. आम्हाला त्या कृपा करून तुम्ही ऐकवा. आणि त्याच्यातनं इतका अलौकिक अवर्णनीय आनंद आम्हाला येतो की आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. भगवत प्रेमी भक्तांच्या लवमात्र सत्संगाने स्वर्ग आणि मोक्षाशी पण तुलना करता येणार नाही. मग माणसाच्या तुच्छ भोगांची गोष्टच नको. असा कोण रसमर्मज्ञ आहे की जो महापुरुषातील एकमात्र जीवन सर्वस्व असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीलाकथांनी तृप्त होत नाही, त्यात रममाण होत नाही. अचिंत्य अनंत कल्याणमय गुणांचा पार तर ब्रह्मा शंकर अशा बड्या बड्या योगांना पण लागला नाही त्याच्या. आपण तर भगवंतासच आपल्या जीवनाचा ध्रुवतारा मानता. तर आपण सत्पुरुषाने एकमात्र आश्रय भगवंताचे उदार आणि विशुद्ध शरीराच्या आम्हा श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्ताराने वर्णन करा. भगवंताचे परमप्रेमी महाबुद्धिमान परीक्षिताने शुकदेवजींनी उपदेशल्याप्रमाणे मोक्ष स्वरूप चरणकमल म्हणजे भगवंताचे चरणकमल कसे प्राप्त केले ते ज्ञान, परीक्षिताचे परमपवित्र उपाख्यान त्याचे वर्णन करा. कारण त्यात कोणतीच गोष्ट लपून सांगितली नसणार. भगवंताच्या प्रेमाचे अद्भुत योग विद्येचे निरूपण केले गेले असणार.
त्याच्या लीलांचे वर्णन केलेले असणार. त्याच्या प्रिय भक्तांना तसा प्रसंग ऐकण्यास रस येईल, तर आपण ते कृपा करून सांगा. हे शौनकादी ऋषींचे प्रश्न ऐकून सुतजी स्वतः खूप आनंदित होतात, कारण त्यांना कृष्णलीला गाण्यात त्यांनाही आनंद असतो. ते म्हणतात, अहो विलोम म्हणजे उच्च वर्णाची माता आणि निम्न वर्णाचे पिता यांच्यापासून उत्पन्न झालेल्या अशा जातीमध्ये त्याला विलोम असं म्हणतात. त्या जातीमध्ये उत्पन्न झालेले असून सुद्धा महात्म्यांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला. कारण स्वतः ते तसे असतात ना, रोमहर्षणाचे पुत्र. कारण की आम्ही महापुरुषांच्या बरोबर केवळ गप्पा गोष्टी केल्याने नीच कुळात उत्पन्न झालेलो असून आमची मनोव्यथा शक्य मिटून नष्ट होते आणि सगळ्यांच्या आदरस्थानी बसलोय आम्ही नीच वर्णाचे असून सुद्धा. ही शेवटी वृत्तीवर आहे. गुणकर्म विभागयो. ते महान ऋषी ठरलेत. कुठल्या म्हणून जन्मावर जाती नाही हे भगवंतांनी व्यासांनी ह्याच्यात पुन्हा दाखवून दिलेलं आहे. जाती या जन्मावर नसतात, कर्मानी होतात. त्या लोकांची तर गोष्टच निराळी की जे सत्पुरुषांच्या आश्रयस्थान भगवंताचे निरंतर नाम घेत राहतात. त्याची शक्ती अनंत आहे. भगवान स्वतः अनंत आहेत. त्यांच्या अनंत गुणांमुळेच अनंत नावांचे त्यांना संबोधलेले आहेत. त्याच्या गुणांची बरोबरीच कोणी करू शकत नाही. जो असा त्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असणे शक्य नाही. त्यांना समजावण्यासाठी इतके सांगणे पुरे की लक्ष्मीजी आपणास प्राप्त होण्याच्या इच्छाने प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादी देवतांना सोडून भगवंतांची ईर्ष्या न करता सुद्धा त्यांच्या चरणांची सेवा ती करत राहिली. ब्रह्मदेवाने भगवंताचे चरण प्रक्षालन करण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते तेच त्यांच्या पायाच्या नखापासून निघून गंगेच्या रूपाने प्रवाहित झाले. महादेव जीवन सगट संपूर्ण जगाला ते पवित्र करते. अशा अवस्थेत त्रिभुवनात श्रीकृष्ण व्यतिरिक्त भगवन शब्दाचा दुसरा अर्थ असू शकत नाही. ज्यांचे प्रेम प्राप्त झाल्यावर धैर्यशील पुरुष कोणत्याही शंकेशिवाय घर दार इतकेच नव्हे देहादींची आसक्ती सोडतात व त्या अंतिम पारमहंस आश्रमाचा स्वीकार करतात. त्यांच्या दुसऱ्यांना दुःख न पोचवणे, सर्व बाजूंनी शांत होणे हा स्वधर्म असतो. सूर्यासमान तेजस्वी महात्म्यांनो, आपण लोकांनी मला जे विचारले ते मी माझ्या कृतीप्रमाणे सांगतो होता. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या शक्तीनुसार आकाशात विहार करतात त्याप्रमाणे विद्वान लोक आपल्या बुद्धीनुसार भागवत श्रीकृष्णाच्या भगवंताच्या लीलांचे कथन श्रवण चिंतन करत राहतात. एके दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन वनात गेला, शिकार करायला गेला. म्हणजे त्यासाठी पूर्वी गोष्ट घडली की तो आपलं ते कोशागार उघडतो. त्यातला तो एक खूपच सुंदर कलाकुसर केलेला सोन्याचा जो मुकुट असतो तो इतका चमचमत असतो की त्याचा मोह त्याला अनावर होतो. त्याच्यावर लावलेले खडे पाचू वगैरे जे असतात ते मौल्यवान जे मोती मणी जे आहेत ते बघून त्याचं मन त्याला त्याच्यापासून अडवू शकत नाही आणि तो उचलतो आणि सहज डोक्यावर ठेवून बघतो आणि कसा बसलाय आरशात छबी वगैरे बघतो आणि स्वतःवर खुश होतो. राजा असतो ते सर्व त्याच्याच मालकीचं असतं, त्यामुळे त्याला कोण काही जाब विचारणार आहे. तो उठतो आणि ते घालून तसाच बाहेर येतो आणि चला म्हणतो आता शिकारीला जाऊ. आता कलीचा प्रभाव सुरू झालेला असतो आणि मग शिकार करायला तो जातो आणि तो शिकारी हरणांच्या मागे पळता पळता त्यांचे जे सैनिक वगैरे सोबत आलेले लोक असतात ते खूप मागं पडतात आणि हा खूप पुढे जातो आणि तो पुढे जाऊन बघतो तर त्याच्या ह्याच्याप्रमाणे 1-2-4 प्राणी मारतो, त्यांची शिकार करतो. पुन्हा इथं भागवतकार टीका करतात की कलीचा प्रभाव वाढण्यासाठी त्याच्याकडनं पापकर्म घडून येण्यासाठी, कारण त्याने आयुष्यभर थोडं सुद्धा पापकर्म केलेलं नसतं
आणि ह्यांचा कोटा भरायला पाहिजे पापाचा त्याच्या, म्हणून त्याला बुद्धी होते, तो शिकार करतो. पुन्हा ती बुद्धी तशीच भ्रष्ट झालेली, तशीच टिकलेली असती आणि शिकार कोणीच सोबत मागं बघतो तर कोणीच दिसत नाही. अरे रे काय करायचं, परत फिरतो आणि थोडं अंतर आल्यावर एके ठिकाणी त्याला एक झोपडी दिसती. चला तिथं पाणी तरी पिऊया म्हणतो. एक आश्रम आहे, हा जवळ गेल्यावर लक्षात येतं की अरे आता मोठा आश्रम दिसतोय. तो शमीक ऋषींचा आश्रम असतो आणि कधीही त्याच्या मनात कोणत्याही ऋषींबद्दल असा विचार येत नसतो की ते ऋषी ढोंग करतायत. त्याच्या मनात आज येतं की ते मला बघून ध्यानाला बसल्याचं सोंग करतायत. असं तहानलेला प्रत्यक्ष राजा इथं आलोय आणि ते माझ्या आश्रयावर यांचा आश्रम चालतो, पण तरी सुद्धा ते माझ्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे कुठंतरी अहंकार वर बळावतो आणि चिडतो. जवळपास कुठं काही पाण्याचं काही दिसत नाही, ना माठ ना पाण्याची गुंडी, काहीच नाही. तो बाहेर येतो, समोर एक मेलेला साप दिसतो. तो साप तो आपल्या बाणाच्या टोकाने असं टोचून बाण उचलतो आणि तो त्या ऋषींच्या गळ्यात नुसता अडकवतो आणि आपल्या पुन्हा घोड्यावर बसतो आणि फिरत उलटा येतो. संतापलेला असतो, तहान लागलेली असते, तहान भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि खूप पुढं आल्यावर त्याला त्याचं सैन्य दिसतं. त्याच्याबरोबर गेलेले सेवक राजे त्याच्याबरोबर परत फिरतात. हा घरात येतो, तो मुकुट काढून ठेवतो आणि भानावर येतो. त्या क्षणी भानावर येतो आणि तो म्हणतो अरे रे आपण काय केलं, खूप चुकलो, आता काय करायचं, असा त्याच्या पुढं प्रश्न येत असतो. तोपर्यंत इकडं तो जो हा असतो राजाला तर अपेक्षित असतं की ते आपल्याला काहीतरी बसायला आसन देईल, पाणी देईल, हे करेल ते करेल, पण काही न झाल्यामुळे राजाने एवढे हे सगळं केलेलं असतं. तो शमीक ऋषींचा मुलगा शृंगी तो येतो परत आणि तो परत आल्यावर त्या आसपासचे ऋषीपुत्र सांगतात की असं असं झालं. तो राजा परीक्षित आला होता आणि त्यांनी मेलेला साप त्याच्या गळ्यात घातलाय. आता वडिलांची समाधी उतरणं गरजेचं आहे, आपण त्याशिवाय काय करायचं. तो बस एकदम त्याला ते सहन होत नाही. आता काय समजतो, राजा असेल तो त्याच्या घरचा, त्यांनी माझ्या वडिलांचा अपमान का करायचा, त्यांनी मर्यादांचं उल्लंघन केलंय, त्यामुळं मी त्याला शाप देतो. तो म्हणतो इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंशयंती स्म कुलांगारम चोदितो मे ततद्रुहम. हा कुलबुडव्या म्हटलंय परीक्षित राजाला बरं का. हा लहान ऋषीपुत्र लहान आहे आणि तो राजाला शाप देतोय आणि तो म्हणतो की हा माझ्या पित्याचा अपमान करणारा, मर्यादांचे उल्लंघन करणारा कुलबुडव्या परीक्षिताचा असं धाडस झालंच कसं. आजपासून माझ्या प्रेरणेने तक्षक 7व्या दिवशी त्याचा चावा घेऊन त्याला मारेल, तो मरेल. माझ्या पित्याच्या गळ्यात तो साप मेलेला टाकतो काय, यांच्यातला सर्वश्रेष्ठ नाग म्हणजे तक्षक तोच त्याला दंश करेल, मग त्याला कळेल. आणि तो आत वडिलांच्या तिथे येतो, बाहेर या मुलांपुढे हे सगळ्या वल्गना करतो, आत येतो आणि वडिलांच्या समोर तो मेलेला साप काढायला जात नाही कारण त्यांचं ध्यान भग्न होईल म्हणून, पण समोर बसून बसकाड मारून मात्र भोकाळपासून रडायला लागतो. आणि ऋषी भानावर येतात. सगळा कोलाहल, बाकीची मुलंही त्याच्यापाशी बोलायला येतात, सगळे ते ऐकतो कोलाहल आणि त्यांचं ध्यानभग्न होतं आणि ते बघतात तर आपल्या गळ्यात तो साप ते काढून फेकतात आणि विचारतात तू का रडतोयस. तर तो मुलगा सांगतो की काय काय झालं ते, आणि ते वृत्तांत डोळे मिटून पाहतात आणि ते सांगतात की अरे आपली चुकी आहे. राजा इथं आला होता तो क्षुधेने ग्रस्त होता, त्याला पाणी वगैरे द्यायला हवं होतं, तूही इथं नव्हतास, त्याला पाणी कुणी विचारलं नाही आणि मी ध्यानामग्न असल्यामुळं त्यांना कळलं नाही, तर खूप मोठी चूक झाली. आणि तो मुलाचं अजिबात शमीक ऋषी अभिनंदन करत नाहीत. ते म्हणतात अरे किती तू उतावळा आहेस, काय झालं एवढा मेलेला साप टाकला तर. तो राजा इतका शूर आहे, इतका श्रेष्ठ आहे की तू म्हणजे त्याला 8 दिवसात मरण देतोयस. खूप चूक केलीस तू, शाप द्यायला खूप घाई केलीस, खूप चुकलं. आणि आत्ताच्या आत्ता तो एका ऋषीपुत्राला एका दुसऱ्या म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्याला बोलवतो, म्हणतो ताबडतोब जा आणि राजाला हा निरोप दे की तुला 8व्या दिवशी तक्षक येऊन चावणार आहे, तुझं मरण आहे.
कारण हा त्याच्यापर्यंत पोचवायला पाहिजे, त्याला हा शाप कळला नाही तर काय उपयोग आहे. आणि ते मुलाची खूप निर्भत्सना करतात. ते म्हणतात की मूर्ख मुला, तुला मी मोठं केलंय, पाप केलं, खूप खेद वाटतोय मला. एका छोट्याशा राजाच्या चुकीमुळे तू त्याला एवढा देहदंड द्यायला निघालास, हा अधिकार तुला दिला कुणी? म्हणजे त्याला वाटलेलं असतं की आपले वडील आपल्याला शाबासकी देतील, आपण एवढा मोठा शाप एवढ्या राजाला दिलाय म्हणजे. पण ते झालं भलतं, तुझी बुद्धी अद्याप कच्चीच राहिली, परिपक्व झाली नाहीये. तू अपक्वतेचं तुझ्या एक उदाहरणच दाखवून दिलंस की तू अपक्व आहेस, बालक आहेस. भगवत स्वरूप राजाला सामान्य माणसाप्रमाणे समजलंस. अरे राजाच्या सहण्यास कठीण तेजाने सुरक्षित निर्भय राहून आपले तो प्रजेचे कल्याण साधत असतो, तो इतका श्रेष्ठ राजा आहे, तू त्याचं असं नुकसान केलंस. राजाच्या रूपात भगवान पृथ्वीवर दिसणार नाहीत, सर्वत्र चोर वाढतील. एकदा परीक्षित गेला की कली किती चौफेर उधळणार आहे याचं पूर्ण भान ऋषींना असतं. त्यामुळे ते म्हणतात, अरे सर्वत्र चोऱ्या वाढतील, असुरक्षितता वाढेल, चांगल्या लोकांचा क्षणात नाश होईल, राजे लोक नष्ट झाल्यावर धन चोरणारच का नाही. आणि त्यातनं परीक्षितासारखा राजा, अरे तो काही तुझ्या घरात काही न्यायला आला नव्हता, एक थेंबभर पाण्याची, घोटभर पाण्याची अपेक्षा ठेवून गेला होता. आपला आश्रम त्याच्या बळावर चालतोय. त्यावेळी लोकांमधील वर्णाश्रम आचारयुक्त वैदिक आर्यधर्म लुप्त होतो जर राजा नसेल तर. अर्थ लोभ काम वासनेने विवश होऊन लोकांमध्ये कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर होतो. तर हा इतका श्रेष्ठ राजा गेल्यावर काय होईल याची तुला कल्पना आहे? राजा परीक्षित यशस्वी आणि धर्मधुरंधर आहेत. त्यांनी अश्वमेध यज्ञ केले, ते भगवंताचे प्रिय भक्त आहेत. ते व्याकुळ तहान भुकेने झालेले होते म्हणून आपल्या आश्रमात आले होते. ह्या शापाला ते कदापि योग्य नव्हते. तू चुकीचं केलेस, अवेळी शाप दिलेला आहेस म्हणून खूप मुलाची निर्भत्सना करत असतात. हे अजाण आणि न समजणाऱ्या मुलाने माझ्या निष्पाप राजाचा घात केला, मला राजा मला क्षमा कर म्हणून मनोमन सॉरी हवेमध्ये नमस्कार करतात. आणि त्या शिष्याला म्हणतात, जा तू ताबडतोब जा आणि राजाला हे सगळं सांग की तुला शाप आहे. आणि त्याप्रमाणे तो जातो राजाला आणि सगळी कथा ते सांगतात की असं असं झालंय आणि तुम्हाला शाप, शमिकांच्या मुलांच्या अपराधाबद्दल म्हणजे तुम्ही क्षमा करा, पण कृपया हा शाप त्यांच्या मुलाने दिलाय असं तो अगदी काकुळतेला येऊन सांगतो. परीक्षित म्हणतो, नाही हो, मीच मुनींचा अपराध केला, मीच ऋषींचा अपराध केला. पण तो म्हणतो की नाही, राजा ऋषी म्हटलेत की त्यांच्या मुलाने तुमचा अपमान केला, त्यांनी तुम्हाला म्हणजे देहदंड द्यायला नको होता, देहदंडासारखा महान शाप द्यायला नको होता, म्हणून ते खूप हे करतात. पण महात्म्यांचा स्वभावच असतो की जगात जेव्हा दुसरे लोक त्यांना सुखदुःखादी द्वंद्वात टाकतात तेव्हा ते पण हर्षित होत नाहीत की व्यथित होत नाहीत. ते आत्म्याचे स्वरूप गुणांच्या अतीत असतात आणि ते तत्काळ त्याचा आश्रय करायला जातात. आता हे आत्ता फक्त त्यांचं हे त्यांच्यापर्यंत ही कथा येतात आणि मग ते लगोलग आपल्या कुलगुरूंना बोलवून जन्मेजयाला राज्याभिषेक करा सूचना देतात. आणि बाकीची सर्व कथा पुढे आहे. आजच्या या 7व्या दिवशीची कथा आपण श्रीकृष्ण चरणी अर्पण करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो,
दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयासु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की